मायले झोम आली पोटाले. डॉक्टर साहेब येऊ द्या मला पहिले हागून येऊ द्या. अरे पिंट्या तिकडे पेशंटची सिरियस कंडिशन आहे रे. टपकीन रे गुचकीन रे पेशंट. तू त्या कर्तव्यापासून पळत आहेस पिंट्या. असं नको करू. स्वतःवर जरासा विश्वास ठेव. काहीच होणार नाही. साहेब साहेब मी तुम्हाला काय सांगू. माझ्या मावर पुरा विश्वास आहे पण माझ्या ढोंगरवर अजिबात विश्वास नाही. जर का चालवा झाली तर काय करू. अरे असं काही होणार नाही. तू टेन्शन घेऊ नको. चला तुम्ही म्हणता तर करतोच पण ॲम्ब्युलन्स कुठे आपली ॲम्ब्युलन्स कुठे आहे. जा लागते तर. अरे ते काय तर मागे उभी आहे. अरे साहेब का घोड्याला फटका गिटका लागला का तुमच्या मस्तकाले. अरे हा यातो. अरे नाही रे बाबा हे अँब्युलन्स होय. मायची खटखट पण इथं. अरे मा डोळ्याला चष्मा वाळला का काय रे बा. मला ॲम्ब्युलन्स यातो सारखी दिसू राहिली. डॉक्टर मजाकने सांगत हा यातोच आहे. पण याले बाबा पोटातले गोळ्या ते फुटू राहिले. मला जाऊ द्या मी तुम्हाला म्हणतो मला जाऊ द्या एक बार. आता मला हाया जाऊ द्या तरी. पिंट्या तुला माईच्या पोत्या म्हटलं घाग्याला जशी ना. शंभायले पहिले डॉक्टर आता तुम्ही तुमची शपथ दिली ना. मी इमानदारनं सांगतो मी 3 दिवस हागायला लागते. पण मी म्हणतो हा यातो आहे. ॲम्ब्युलन्स नाही अंदाजो. मला बहिणी असं आहे का. थांब 2 मिनिटं थांब. आता बोल. शंभायले मग पिक्चर वाल्यानं साला चुतिया बनवू लागले. त्यातला यातो सारखा दिसते आणि ॲम्ब्युलन्स 4 गाडी झाली दिसते डॉक्टर. पाय पिक्चराच्या ॲम्ब्युलन्सचं सायरेन्स आणि आपल्या ॲम्ब्युलन्सचं सायरेन्स सारखंच आहे की नाही. लाल लाल. हो राजा हे गोष्ट बरोबर बोलली तुम्ही. म्हणून म्हणतो हे ॲम्ब्युलन्स आहे. हो राजा डॉक्टर साहेब बरोबर बोलले तुम्ही. म्हणून तुम्ही आज डॉक्टर आहे. आणि तू जास्त भेजा चालवतो म्हणून अजून कंपाऊंडर आहे. काय डॉक्टर एवढी तारीफ नका करू. द्या दे चाबी द्या. जा लागते पेशंटच्या घरी जा लागते ना. चाबीचं काम नाही रे. मग काय ऑटोमॅटिक आहे का काय. हा रशीवर आहे. रशी गुंडाळ. चला तोपर्यंत चष्मा लावून घेतो. अबे येड भोगाचे. अबे मी राहिलो ना. अबे डॉक्टरला बिना घ्यायचा गेला का. पण त्याच्यासाठी असे कंपाऊंडर ठेवानीत लागत. गेला ना मला सोडून. काय आता सचिन भाऊन पूनमताईने छोट्या उमरीतलेच आहेत बा दोघं बी. दोघांना कमेंट टाकला. मला तर समजून नाही राहिलं. अकोल्याच्या बाहेर व्हिडिओ चालला का नाही आपला. शेअर गिर करा रे बा. सबस्क्राईब करा. दुसऱ्या जिल्ह्यातल्या लोकांना बी पाहू द्या. अरे बहीण माझे डॉक्टर राहिला येईन मागे. डॉक्टर साहेब कुठे गेले म्हटलं. अडीच होते ना. का बंद लोक तुम्ही पाहिला डॉक्टर साहेब कुठे गेले तर. इकडे रे इकडे बाय. डॉक्टर साहेब असे काय झुकले तुम्ही. पोकणीच्यानं कबल केली. ऑटो मारला म्हणजे काय नाही असे झुकले. काय नाही रे एक्सरसाइज करत जा. एक्सरसाइज. राजा एक्सरसाइज करा. काय मागे पेशंटचा जीव जाईल ना. इकडे मा पोटात गोळे फुटू राहिले. हो बापा चाल. थांब कर मला पहिले बसू दे आता. अरे हेच होय का शांताराम भाऊचं घर. ऑटोनं चालताना फोन मध्ये. अरे बा डॉक्टर साहेब आले का. पाहा राजा काय झालं मा बापाले. अरे मी तुला सांगितलं ना फोनवरच गुचकला म्हणून. तवा गेला ना रे. तिकीट कटलं त्याचं. डॉक्टर साहेब काही म्हणा राजा पण हे हेडफोन मस्त आहेत राजा. देता का मला. अरे अडान सोटा. हाय हे हेडफोन नाही होय. हे टेलिस्कोप आहे. टेलिस्कोप. हा डबल MBA. अरे हा डबल MBBS होईल डॉक्टर. BA फेल आहे वाटतं भाऊ. डॉक्टर साहेब तो टेलिस्कोप नाही टेटिस्कोप आहे टेटिस्कोप. तेच ते. अरे कसा झोला छाप डॉक्टर आहे रे. हा तर 100% मारा जोय माणसाले. सरका मागे सरका. मला पेशंटला बघू द्या. सरका मागे सरका सगळेजण. पहिले केचअप करावं लागते पेशंट सोबत. हा केचप. हो भिऊ नका केचप नाही ते चेकअप म्हणून राहिले. डॉक्टरची इंग्लिश जरा ही काय. अरे बाप रे बाप. त्या खोपडीनं तर काही काम नाही काढलं माय. पण हा डॉक्टर काढते माय काम. शांताराम भाऊ तोंड खोला. अरे कालपासून तोंड बंदच नाही उराल ना बाजा. खोपडीला पाहिलं तेपासून. तू खोल्याची काय गोष्ट करत. ऑटून काही बरोबर दिसूनही राहिलं. दात घासता का तुम्ही. नाही रे देता का घासून. म्हणूनच एवढा बेकार वास मारू राहिला तोंडाला. अबे दिवसातून 3 खेप दात घासतो मी. हा तर डायरेक्ट बोकान दिवस बसला मा बापाच्या. डोळे बघू त्या डोळे. पाय ना भा काल रातून बदही नाही उरायला ना डोळे बी. लय पापेल ना जरा तुमची. एकदम दलिंदरी टपकू राहील तुमच्या डोळ्यातून. अरे कसा डॉक्टर बोलावला रे. तुम्ही तर रस्त्यानं जाताना डोळ्यानं चमत्कार करणारे माणसा. काय बोलता डॉक्टर. नाही जे डोळे सांगू राहिले तेच बोलू राहिलो. डॉक्टर मार खाता का तुम्हा हातचा. मी काय म्हणतो सरळ झोपा सरळ. अरे बापा सरळ झोपेला हो का बोखांडीत बसतो तू माया. आय सी. काय हुरालं तुम्हाला. अरे डॉक्टर कवाचा काय झक मारवला का तू. तुला समजत नाही का. मगापासून चालू आहे डोळे दाखव कान दाखव नाक दाखव. तुला समजत नाही का काय बिमारी आहे मला तर. सांगा मामंड असं आहे की काय दुखू राहिलं तुमचं. अरे बा काय सांगू तुले. काल रातपासून मी अरे खोपडी पाहिली. तिला पाहिला मला झोप नाही लागू राहिली म्हटलं. मा तोंड खुल्लच्या खुल्लच आहे. अरे जसा डोळा लागला की गचकन खोपडी सपना देते हाई हुई हे करते.
काय झालं डॉक्टर साहेब, मोकळं सांगा. खुशखबरी आहे, खुशखबरी. अरे डॉक्टर या कालपासून मला तोंड बंद नाही होऊ राहिलं, यात काय खुशखबर आहे रे? तुमच्या घरी नवीन फॅमिली मेंबर येणार आहे. म्हणजे क्लिअर सांग डॉक्टराचं म्हणणं काय आहे? तुम्ही प्रेग्नेंट आहे, तुम्ही बाप बनणार आहे. तू दिवसा मूत पिऊन आला का रे डॉक्टर या? आमचं कधी प्रेग्नेंट होताना पाहिलं का त्या? मग तुमचं पोट कोण दुखू राहिलं? अरे ते तर तुला समजायला पाहिजे ना डॉक्टर, तू आहे का मी होय? एक काम करा, तुम्ही सटकन आपल्या दवाखान्यात भरती व्हा. तुमची चांदीग्राफी केल्याशिवाय आपल्याला समजणार नाही तुम्हाला काय झालं. चांदीग्राफी? अरे हे काय नवीन? सोनोग्राफी ऐकलं बा? अरे ते कसं आहे ना, आपली मशीन थोडी सस्ती आहे, सस्त्या क्वालिटीची आहे म्हणून चांदीग्राफी. ओ मॅडम, लवकरात लवकर भरती करा येईल आमच्या दवाखान्यात, नाही तर घरी डिलिव्हरी होऊन यायची. लवकर भरती करतो आता आम्ही. अरे डॉक्टर तर लोक जायचा टाइम नाही ना आपल्याजवळ, एखादी गुळी घ्यायची तर दे ना बाबा. असं म्हणता का? गुई पाहिजे तुम्हाला? गुई कोमाच देतो तुम्हाला, थांबा. अशी कसे हात पाय खाली नेत होऊ राहिले ना, असे काही तुमच्या डोळ्यात खुलू राहिले पाय. तो आता हा बे विचार काय चालू आहे ताया? आता विचार मला बरोबर नाही दिसू राहिले बरं, मेंटल आहेस तू तसं. पिंट्या तुले काय म्हणतो मी, आपला रामबाण उभा येऊन ये. नाही रे राजो, ते नका देऊ ना. ते दिलं म्हणजे आपल्याला परमात्मा सोबतच मिळून त्याचा. त्याचं टेन्शन तू नको घेऊ आता. मी तर लोक चष्मा लावतो, तू घेऊन ये. हे घ्या डॉक्टर. वल्लाह वल्लाह माशाल्लाह अभी भी माशाल्लाह, अभी भी मस्त है तू, बड़ी कम वक्त है तू. ओ माय वो, हे जर का अंदर घुसलं तर कुकून निघणारा नियम नाही रे बा. बापू तू तो घेऊ. अरे हो मेंटलचा डॉक्टर हे करणात पास होईल, हे करणात पास होईल डॉक्टर इकडे बा. यास स्पायगॅंग हे कोणाचं इंजेक्शन आहे म्हटलं? तर तुमचा आहे पहिला ट्रायल, तुमच्यावरच आहे. ते कसं मी एका घोड्याला लावून राहिलो की तो पोयाला पाहिजे रेसमध्ये, पण आता पहिलं तुम्हाला टोचतो. ओय सोनिया, कसा डॉक्टर बोलावला रे? घोड्याचं इंजेक्शन बोल लावून राहिला ना. आपला नांदच करायचा नाही, आपला नांदच वेगळा आहे. आपलं नावच आहे डॉक्टर घोडे. अच्छा अच्छा क्या लगा तू, समझने वाले को इशारा काफी है और कई दो दुनिया वालों से घोड़े अभी बाकी है. बहीण मायले, हे जर का अंदर घुसलं ना कुकून निघणार हे मला कळणार बी नाही. डॉक्टर मी का म्हणतो, एखादी गुळी घ्यायची तर द्या ना राजो. हे हेळम मला भेऊ लागू राहिला. हो भेऊ नका बाबा, इंजेक्शन घेतले बरे होऊन जाता तुम्ही, टन होऊन जाता ना. काही टेन्शन घेऊ नका, तिकडे बा, तिकडे बा बघतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. याचा काय अर्थ? मराठी माणसा जागा हो. पोहे शांताराम पोहे, जर का आज जर का वाचला तर जिंदगी पाहिजे, नाही तर बस दंड आहे. हा पाहिला डॉक्टर घोडीला कमाल लावले की घोडे. अरे बाप रे, शांताराम काकाला तर हालता येत जाय, डोलता येत जाय. हे ढुंगणाला पाहिलं पहिले. चला 1000 रुपये काढा. अरे कायचे 1000? असा कोणतं काम केलं तुम्ही? हो भाऊ, या बाप माझ्यानं पोयाला लागला, नाही तर त्याचं बेडून उठणं मुश्किल होतं. पिंट्या सांगणार जरा समजून येईल. ओ भाऊ, असं काय करू राहिले राजू? तुमची प्रॉब्लेम काय होती? ना पेशंट हालून नाही राहिला, डोलून नाही राहिला, चालून नाही राहिला, काहीच नाही होऊ राहिला. आता तुमचा पेशंट ढुंगणार पाय पाहू राहिला, तर हा तुमचा पेशंट सुद्धा आला ना. हो ऐसा नाही चढला मेरी जान, पैसा तो देना पडेगा. ठीक आहे बा, घ्या पैसे. चल रे पिंट्या, आपली अँब्युलन्स काढ. काही म्हणा मंडळी, मी सांगतो बरं, ते ॲम्ब्युलन्स नाही तो यातो आहे. एखाद्या पेशंटचा जीव घेते हा डॉक्टर. अरे रस्ता पाहिला का आपल्या इकडला? हितभर कुदते माणूस. त्यात जर का एखादी बुडी गिडी आणली तर रस्त्यानंच कुचकते. त्याच्या लाल दिवा लावून मध्ये होऊन राहिला ॲम्ब्युलन्स आहे. लय बेकार कंडिशन चालू आहे हो. शेअर करा हो आपला व्हिडिओ. अभी ॲम्ब्युलन्स घ्या लागते त्याच्या. अरे टुनटुन्या, हे काय ऐकू राहिलो मी? काल रात्री म्हणता तुम्ही खोपडी पाहिजे. अरे टुनटुन्याच्या खोपडीचं नाव नको काढू म्हटलं बाबा. तिने पाहून मांगार काटा आला आणि हेवता बिऊन पळेल होतो मी. अरे शांताराम तर अजून वाकायतून उठला नाही म्हटलं. हो ना बा, मी बी आता घोडे डॉक्टर जोडून चालू म्हटलं. पया पया, गोळ मागे लागलं, गोळ मागे लागलं. अरे अरे थांबा थांबा शांताराम भाऊ, इतके का पाहू राहिले? थांबा थांबा. दमलो रे वा. अरे काय झालं काय? एवढे कोण दमले? अरे काय सांगू बा तुले, घोळ आलं तर घोळ. अरे घोळ बी का राजा भ्याची चीज आहे का? अबे घोळ भ्याची चीज नाही, पण घोड्याचं हथियार पाहिलं का किती लंब होतं? अबे टोचलं होतं ना त्यानं मले. काही बी करायचं हा. अरे मोठ्या मुश्किलनं सुटलो रे बा त्याच्या चंगुलमधून मी. अरे पण ते जाऊ द्या, तो विषय वेगळा आहे. पण मी काय म्हणतो, या खोपडीचं काय ना करा ना राजो. मी तर म्हणतो बाबा बंगाली जोड चाला, नाही तर बाबा चमत्कार जोड चाला. हे दोनच माणसं आहे जे आपल्या गावातला भूत काढू शकतात म्हटलं. आता मी सांगतो ना तुम्हाला, आपल्या गावाला कोणतरी झपाटलं म्हटलं. एकदम बरोबर बोल राहिला खुरप्या तू. पुण्या तरी मुंजा गिंजानं पछाडलं म्हटलं आपलं गाव. मी तर म्हणतो बाबा बंगाली जोड चाला. कसं तो तटीच बसेल असते, मी पाहिलं त्याला आता येता येता तटी बसेला तू बस स्टँड जवळ. काय पैसे घ्यायचे ते देऊले काले, फक्त त्याला म्हणा बा एक बारची जे पिढा आमच्या गावाच्या बाहेर नाही. बस 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 बस, हात इलाज आहे आता आपल्या जवळ.
अरे प्रिय दर्शकांनो, जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका राजो. कसं आहे म्हटलं माहिती आहे का, लाईक शेअर सबस्क्राईब करा हो, तुमचाच फायदा आहे त्यात. हसणं आपल्या चॅनलवर फ्री आहे. भेटूया पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. जर का आवडला ना काय ना काही कमेंट बॉक्समध्ये बी लिहा. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.